नमस्कार मंडळी. तर आज आहे प्रतीकच्या हळदीचा दिवस. कालच आपण दुपारी साखरपुड्याला जाऊन आलेलो आहोत. संध्याकाळी संगीतचा कार्यक्रम केला आणि आज सकाळी तर हळदीचा कार्यक्रम. तर आत्ता नवरदेवाला घेऊन चालले देवळामध्ये. पुढे कौस्तुभी धरलेली चादर, मागे दर्शनी धरलेली चादर धरणं, म्हणजे ते अगदी पारंपरिक पद्धतीने सगळं चाललेलं आहे. त्या फार जुन्या रूढी परंपरा आहेत की नवरदेवाला सावलीतून न्यायचं. आता तर बाजा वाजवत अगदी चाललेले आहेत. करवल्यासोबत जातात. ग्रामदेवत कुलदैवताचं दर्शन घेणार तो नवरदेव आणि मग येऊन हळदीला बसणं अशी परंपरा असते. त्यामुळे नवरदेव चाललेला आहे. तर बघू शकता गावात बाजा वाजवत गावात आमच्या घरातील माणसं सगळे गेलेले आहेत. आत्ता पाया पडून आले आहेत घरी. आत्ता आपण बसवायचं नवरदेवाला हळदीमध्ये आणि मी बघते पुढचं कसं काय जेवणाचं कुठवर आले येते. तर आत्ता आमच्या आळीतील मंडळी महिला आणि जेंट्स आलेले आहेत आणि आज जेवण म्हणजे वरण भात भाजी असं सगळं असणारे, मिरची वगैरे असणारे. तर गावातली मंडळी तर एकत्र मिळून ते जेवण करतात आळीतली आणि मग हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर अशा परंपरा आहेत गावाकडे कोकणामध्ये. आमच्या मागच्या दारात सगळे बसलेले आहेत. आता नवरदेव मंदिरातून पाया पडून आल्यानंतर त्याचं औक्षण करून त्याला हळदीसाठी बसवणार आहे. तर अशा परंपरा सगळं चाललेलं आहे. तर आता प्रतीक आहे. प्रतीकच्या बाजूला अश्विनी, इकडे अमृता त्याच्या बहिणी आणि त्याची चुलती अर्चना आणि त्याला ओवाळते. ही बघा आमची श्रीषा, शैलाताईची नात. श्रीशू पण आलेले आहे मामाची. तर आज हळदीचा कार्यक्रम म्हणजे दिवसभर आता बाजा असणार आहे. बाजा वाजवतच हा कार्यक्रम होतो कोकणामध्ये आमच्या. तर इथे बघू शकता आता ब्राह्मण आलेले आहेत. हळदीची सगळी विधी व्यवस्थित चालू आहे. तर आमचा नवरदेव बसलेला आहे, त्याचे मागे मामा बसलेले आहेत. नंतर त्याची आई आणि वडील बसलेले आहेत आणि पूजा अशी ब्राह्मणांच्या हाताने होते. आणि ह्या करवल्या चाललेल्या आहेत गावामध्ये ताकीद द्यायला. गावात ताकीद द्यायची पण एक पद्धत असते. हळदी, कुंकू आणि तांदूळ असे घेऊन गावात ताकीद द्यायला जायचं. घरातल्या की यजमानी आणि असं गावात सांगायचं जायचं की हळदीला आणि जेवायला आणि लग्नाला असं सांगायचं असतं. तर लग्न तर उद्या आहे पण आज ती आमंत्रणाची ताकीद एक जाणार आहे गावात. तर तिथे समोर दिसतात अमृता मेहक वगैरे ते हळदी ताकीद देऊन पुढे चाललेले आहेत. इकडे फोडणी देतात माझे मिस्टर, वरणाला फोडणी देत आहेत. तिकडे काका जात्या, पांडुदादा पण काहीतरी जेवण करत आहेत. अशी सगळी तयारी असते. आज पाहुणे भरपूर असतात. आजूबाजूची गावातली माणसं, आजूबाजूची गावचे लोक आणि इतर हळदीला पण भरपूर महिला जमा होतात. इथं आमच्या आळीतल्या सर्व महिला आणि झालेल्या ह्याचा कार्यक्रम चालू. खाली बसा, मला तुम्ही फक्त खाली बसा. हे त्याला उद्या झाले उपर नाही आहे ना, रुमाल ठिकाणी रुमाल आणा. हे उपर म्हणला काय पहिले कोणाच्या नावाचे हो दिवसपर्यंत असते ते तांदूळ घेऊन दाबून झालं ना. एकाने खाली बसा, एकाने खाली बसा, एकाने खाली हळद लावायची.
आहे का हळद द्या. जे आहे असं बघा, असं बघा, हे ठेवायचं आणि असं हे करायचं 3 वेळा देवाच्या इथे. नंतर ठसा आहे ना दुसरा तो दरवाज्यावर आणि मग इथे परत इकडे तू पाय पुढे कर. हा 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 पाय ते जरा सकंट जरा इकडे मागे घ्या. ते ठसा उमटावं लागेल. सकंट मागे घ्या फक्त. ते फक्त त्या इकडे दे. हा इकडे द्या. असं बघा असं असं उमटवायचंय. मोबाईलला रिंग मारली काय? हाय रिंग ना, रिंग वाजते. कधी आली ती? असं नाही असं नाही समोर पुढून 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 समोर हा बोट असं 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 हा असं. प्रतीक समोर आहे, सांग समोर. काय त्याची खाली बाई हे बघा, आहे दिवा आहे तो. दिवा इकडे घे, दादा 5 वेळा इकडे. उचलू नको आता. हा 5 वेळा फक्त असं असा ठसा उमटवायचा. असा इकडे 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 समोर समोर. प्रतीक इकडे समोर. हो त्याची ही कुठे एकदम बस. आम्हा तसेच इकडे समोर बघा. ते बस कुंकू घ्या तसंच. काका त्याची यादी थोड्या मला बघून दे. काय काय आता मी हळदी लावून घेणार आहेत वहिनींना, बंधूंना आणि नवरदेवाच्या मामाला आणि प्रतीकला. पूर्ण अंगाला अशी हळद लावायची असते, कारण नंतर हळदी झाल्या की आपण पुढचा कार्यक्रम घेणार आहोत. झालं. तर हे पारंपरिक पद्धतीने आपण घेणार आहोत घाणा. घाणा म्हणजे मुसळ घेतलेला आहे, 4-5 अजून काठ्या घेतलेल्या आहेत आणि मुसळाने असे तांदूळ कुटायचे आहेत. तर हे तांदूळ म्हणजे फार जुनी परंपरा आहे की ह्या तांदळाचा भात वगैरे करणार असं काहीतरी असायचं पहिलेच्या काळामध्ये. तर ते अजून चालू आहे. तर नवरदेवाने आणि 4-5 बायकांनी असं घाणा भरायचा आहे. तर हा घाणा. या 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 पालकर फॅमिलीचं स्वागत आहे, तसेच कदम फॅमिलीचं पण स्वागत आहे. हा हे आमचे भाचे प्रतीक पालकर आणि हे आमचे अण्णा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आणि आता हळदी संपून संध्याकाळी डीजेचा कार्यक्रम आणि लेझिमचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर असं कोकणातील हळदीचा दिवसभराचा कार्यक्रम आणि लेझिम आणि डीजे असं तुम्हाला कार्यक्रम दाखवलेला आहे. तर हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर एक आवर्जून सांगेल असं की खालूबाजा ही कोकणातील नृत्याची ओळख आहे. कोकणामध्ये खालूबाजा हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतो. मग ते शिवजयंती असू दे, घरात शुभकार्य असू दे, तर खालूबाजा हा असतोच असतो कोकणामध्ये.